आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. पवित्र पोर्टल विषयी जी काही महत्वाची अपडेट आहे ती आज आपल्याला जाणून घ्यायची आहे. आपले जे शिक्षक उमेदवार आहेत, बंधू आणि भगिनी, त्या सर्वांना माहित आहे की आजची तारीख त्यांच्या लक्षात आहे, 10 जुलै 2026. आणि आजची जी तारीख आहे ही शेवटची तारीख ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्यांचे त्या ज्या शाळा आहेत त्या शाळा महानगरपालिका चालवते, काही शाळा नगर परिषद चालवते, आणि इकडे ज्या काही अनुदान प्राप्त शाळा आहेत त्यांचे संस्था चालक आहेत. त्यांच्यासाठी जाहिराती अपलोड करण्याची आजची शेवटची तारीख आहे. आणि यावेळी या अगोदर ही जी तारीख आहे ती तारीख 2 वेळा वाढवून देण्यात आली होती. आता काही तास जाहिराती अपलोड करण्यासाठी उरलेले आहेत. आणि आतापर्यंत किती जाहिराती अपलोड झालेल्या आहेत, त्या जाहिराती ज्या काही अपलोड झाल्या त्यानुसार अंदाजे शिक्षक रिक्त पदांची संख्या आपल्याला बघायची आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या आपल्याला अंदाजे बघायची आहे आणि ती गटानुसार पाहिजे. 1 ते 5चा गट, 6 ते 8चा गट, 9 ते 10चा गट, 11 ते 12चा गट, यानुसार ज्या काही जाहिराती अपलोड झालेल्या आहेत त्यानुसार एक अंदाजे फिगर आपल्याकडे आलेली आहे. बघा, खरी फिगर कोण देईल तर पुन्हा एकदा सांगतो मी, पवित्र पोर्टलच देणार आहे. ह्या सर्व एक जी जी आपल्याला माहिती मिळते त्या माहितीनुसार फक्त आपण आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत यांना थोडस अपडेट करतोय. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की ते या सिस्टीम मध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्ड व्हायला पाहिजे आणि पूर्णपणे या सिस्टीम मध्ये ते सहभागी झाल्यानंतर पूर्ण त्यांचं लक्ष या सिस्टीमकडे असायला पाहिजे. म्हणजेच आपलं जे पुढलं कार्य आहे आता जे सुरू होईल शिक्षक उमेदवारांसाठी ते म्हणजे प्राधान्यक्रम. आणि हे प्राधान्यक्रम देण्याचं जे काम आहे ते आपल्याला व्यवस्थित पार पाडायचं आहे. मग आता आपण आपल्या आजच्या विषयाकडे येऊया. महत्वाची अपडेट आहे पवित्र पोर्टलच्या बाबतीत. शिक्षक भरती आज शेवटची संधी. बघा, शेवटची संधी कोणासाठी आहे ते आपल्याला सविस्तर पुढे बघायचं आहे. शिक्षक भरती आज शेवटची संधी. पवित्र पोर्टल जाहिरात नोंदणी विशेष माहिती सत्र याचा जे पवित्र पोर्टल वर ज्या काही जाहिराती नोंदवल्या जातात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नोंदवतात, खाजगी अनुदान प्राप्त ज्या काही 100% अनुदान ज्या संस्थांना आहे त्या संस्थांना सुद्धा पवित्र पोर्टलवर जाहिराती नोंदवाव्या लागतात. त्यासोबतच अशा काही संस्था आहेत की त्यांना टप्पा अनुदान आहे, 10% आहे, 20% आहे, त्याच्यानंतर 40% आहे, 60%, 80%, ज्या काही टप्पा अनुदानावर असलेल्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांना सुद्धा पवित्र पोर्टलवर जाहिराती नोंदवणं कंपल्सरी केलेलं आहे. तर त्यांच्या जाहिराती नोंदवण्याची जी काही म्हणजे पद्धत आहे किंवा त्यांची जी तारीख आहे ती तारीख आजची शेवटची तारीख आहे आणि त्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. म्हणून हे आजचं जे सत्र आहे आपलं ते विशेष माहिती सत्र आहे. पुढं आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे तज्ञ मार्गदर्शक. तर तज्ञ नाही म्हणत मी, मार्गदर्शकच म्हणतोय. तर मी प्राध्यापक वासनकर, शिक्षक भरतीविषयी थोडासा अभ्यास आहे. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीबाबत अत्यंत महत्वाची अपडेट घेऊन मी आलो आहे. आजची ही माहिती तुमच्या जे काही समजा आपण पुढचं आपल्याला करिअर या पेशामध्ये घडवायचं आहे त्या बाबतीत अत्यंत निर्णायक ठरू शकते. पुढे बघा, पुढे मुदत संपत आहे. हा सगळ्यात महत्वाचा आपला भाग. मुदत संपत आहे. कशाची मुदत संपत आहे तर जाहिराती अपलोड करण्याची मुदत संपत आहे.
शिक्षण विभागाने दिलेली अंतिम मुदत आता काही तासावर येऊन ठेपली आहे. शिक्षण विभागाने ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्यामध्ये जे काही रिक्त पद आहेत त्यांची जाहिरात अपलोड करण्याची मुदत, तसंच ज्या काही खाजगी अनुदान प्राप्त शिक्षण संस्था आहेत त्यांची जाहिराती अपलोड करण्याची मुदत आता काही तासावर आलेली आहे आणि त्यानंतर ती समाप्त होणार आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे अंतिम मुदत काय होती. तर अंतिम मुदत इथं आपण दिलेली आहे. अंतिम मुदत होती 10 जुलै 2026. अंतिम मुदतचा जो काही दिनांक आहे तो दिनांक आहे 10 जुलै 2026. आज शेवटचा दिवस आहे. शाळांना आणि संस्थांना पवित्र पोर्टलवर जाहिराती नोंदवण्यासाठी दिलेली मुदत आज संपत आहे. अनेक संस्थांच्या मागणीनुसार ही मुदत यापूर्वी वाढवण्यात आली होती, परंतु आता ही मुदत वाढवण्याचे जे काही चान्सेस आहेत ते फारच कमी आहेत मित्रांनो, हे लक्षात घ्या. म्हणजेच उद्याची जी 11 जुलै 2026 तारीख आहे ती आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी महत्वाची असू शकते. म्हणजेच उद्या 11 जुलै 2026 पासून पवित्र पोर्टल हे आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यासाठी काम करणार आहे. आतापर्यंत ते जे काही व्यवस्थापक मंडळ आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत तिथलं जे प्रशासन आहे त्यांच्यासाठी आतापर्यंत पवित्र पोर्टल काम करत होतं, परंतु मुदत आज संपत असल्यामुळे उद्यापासून पवित्र पोर्टल हे आपले शिक्षक उमेदवारांसाठी काम करणार आहे, अशी आपल्याला आशा बाळगण्यास काहीच हरकत नाही. आता आजचे महत्वाचे मुद्दे काय आहेत ते आपल्याला बघायचे. पवित्र पोर्टलच्या बाबतीत जे काही महत्वाचे मुद्दे आहेत आजचे त्यावर आपल्याला थोडीशी सविस्तर चर्चा करायची आहे. त्यामधला प्रत्येक जो काही मुद्दा आहे तो मुद्दा आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे मित्र हो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जाहिरात नोंदणी सर्व खासगी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याची अंतिम संधी. सर्व ज्या काही खासगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत तशाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्यांना जाहिरात प्रसिद्ध करण्याची आता अंतिम संधी आहे आणि ती काही तासावर आहे. त्यानंतर यांच्यासाठी म्हणजे कोणासाठी तर खाजगी शैक्षणिक संस्थांचं जे काही विश्वस्त मंडळ आहे त्यांच्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्यासाठी हे जे पवित्र पोर्टल आहे हे बंद होणार आहे. फक्त शिक्षक उमेदवारांसाठी ते उद्यापासून सुरू राहणार आहे. बिंदू नामावली तपासणी हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे मित्र, आणि हाच भाग या प्रक्रियेमध्ये वेळ खाऊ आहे. याच्यामध्ये बराचसा वेळ या शिक्षण विभागाचा जातोय. तर बिंदू नामावली तपासणी अनेक संस्थांनी त्यांची बिंदू नामावली रोस्टर अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होतं आजच्या तारखेपर्यंत. ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांनी त्यांची जी बिंदू नामावली आहे त्यांचं जे रोस्टर आहे ते अद्ययावत आजपर्यंत करायला पाहिजे आणि पवित्र पोर्टलवर त्यांच्या अधीनस्थ ज्या काही शिक्षक उमेदवारांचे रिक्त पद आहेत त्यांच्या जाहिराती अपलोड त्यांनी करायला पाहिजे. आता रिक्त पद किती आहे याची फार आपल्या शिक्षक उमेदवारांना उत्सुकता आहे. आणि मित्र सध्या जोपर्यंत पवित्र पोर्टलचं हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत रिक्त पदाचा आकडा हा म्हणजे ज्याला आपण म्हणू 100% खरा हा आपल्या समोर येत नाही. हा जो आकडा आहे हा सगळा मीडिया रिपोर्ट नुसार किंवा जे काही सोर्स असतात ते माहिती देतात त्यांच्यानुसार आहे. तर राज्यातील 10,000हून अधिक रिक्त पदांच्या जाहिराती पोर्टलवर केली अपेक्षित आहे. या पवित्र पोर्टलवर ज्या काही जाहिराती अपलोड होणार आहेत त्या जाहिरातीमध्ये जे काही रिक्त पदांची संख्या आहे ती 10,000पेक्षा जास्त आहे मित्र, अंदाजे आकडा आहे. आता या 10,000चं विश्लेषण सुद्धा आपल्याला करायचं आहे की गटानुसार ह्या जाहिराती कशा येतील. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागेल, कारण आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी
फार महत्वाचं आहे. म्हणून रिक्त पद तर रिक्त पदातील संख्या राज्यातील 10,000हून अधिक रिक्त पदांच्या जाहिराती पोर्टलवर येणं अपेक्षित आहे. मित्र, पोर्टलची उपलब्धता आज मध्यरात्रीपर्यंत जाहिरात अपलोड करण्याची सुविधा सुरू आहे. आजची तारीख आहे 10 जुलै. हा ठळक मुद्दा आहे आजच्या आपल्या चर्चेमधला. आजची तारीख 10 जुलै 2026. आज मध्यरात्रीपर्यंत, कारण मध्यरात्रीनंतर तारीख बदलते, तर आज मध्यरात्रीपर्यंत जाहिरात अपलोड करण्याची जी काही सुविधा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी आणि खासगी अनुदान प्राप्त शाळांसाठी, ही जी सुविधा आहे ती आज रात्री, म्हणजे आज दिनांक 10 जुलै 2026च्या रात्रीपर्यंत, मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर ही सुविधा बंद होण्याची दाट शक्यता आहे. व नंतर हे जे पवित्र पोर्टल आहे हे शिक्षक उमेदवारांसाठी काम करत आहे. पुढलं घ्यायचं आपल्याला मुदतवाढीचे कारण पाहत. म्हणजे आतापर्यंत जे 2-3 वेळा जाहिराती अपलोड करण्यासाठी जे मुदतवाढ दिलेली आहे त्याचं महत्वाचं कारण काय ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्या नंतर आपल्याला गटानुसार ज्या काही रिक्त पदाची संख्या आहे ती सुद्धा आज आपल्याला बघायची आहे. संस्थांची मागणी. मुदतवाढीचं जे कारण आहे त्याच्यामध्ये आहे संस्थांची मागणी. बऱ्याचशा ज्या काही शिक्षण संस्था आहेत त्यांचं जे काही रोस्टर आहे ते रोस्टर पूर्ण म्हणजे होत नव्हतं त्या कालावधीमध्ये, म्हणून त्यांनी मुदत वाढची मागणी केली. अनेक शैक्षणिक संस्थांच्या प्रशासकीय प्रक्रिया अपूर्ण असल्याने त्यांनी वेळ मागितला होता. ही संस्थांची मागणी. ज्या काही खासगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यांचं महाराष्ट्रामध्ये एक युनियन आहे, एक संघटना आहे आणि त्या संघटनेला अध्यक्ष आहेत. त्या अध्यक्षांनी अशी मागणी केली होती की अनेक ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या प्रशासकीय प्रक्रिया आहेत त्या अजूनही अपूर्ण आहेत आणि त्या अपूर्ण असल्याने त्यांनी वेळ वाढून मागितला होता. हे एक मुदत वाढ मागचं महत्वाचं कारण आहे. दुसरं महत्वाचं कारण याच्यामधलं आहे ते आहे बिंदू नामावली. रोस्टर व्हेरिफिकेशन प्रक्रियेला लागणारा वेळ विचारात घेऊन शासनाने सवलत दिली. कारण प्रत्येक शैक्षणिक संस्थेला त्यांचं जे रोस्टर आहे ते रोस्टर मागासवर्गीय जे काही आयुक्तांचं कार्यालय आहे त्यामधून त्यांना ते व्हेरीफाय करावं लागतं. आणि जोपर्यंत ते व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत त्यांना जाहिराती अपलोड करता येत नाही. आणि ही व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे ती वेळखाऊ असल्यामुळे मुदत वाढ करण्यात आली. हे दुसरं कारण आहे. आणि तिसरं जे कारण आहे की वेळोवेळी जे काही याच्यामध्ये तांत्रिक सुधारणा, म्हणजे शासनाचं एक याच्यामधलं धोरण दिसते की ही जी शिक्षक भरती आहे, ही शिक्षक भरती महाराष्ट्रामध्ये पवित्र पोर्टल मार्फत होते, ती शक्यतोवर म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात ती पारदर्शक झाली पाहिजे असं शासनाचं या बाबतीतलं धोरण आहे. म्हणून वेळोवेळी त्यांनी GR मध्ये सुधारणा केलेल्या आहेत. पवित्र पोर्टलमध्ये तांत्रिक सुधारणा त्यांना कराव्या लागल्या, त्यासाठी सुद्धा त्यांना मुदतवाढ दिलेली आहे. पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करून प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ही मुदतवाढ उपयुक्त ठरली. मग या मुदतवाढीमुळे काय झालं तर या पवित्र पोर्टलमध्ये ज्या काही तांत्रिक सुधारणा त्यांना करायच्या होत्या त्या त्यांनी आता पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे असं अपेक्षित आहे की आता यानंतर मुदत वाढणार नाही. म्हणून उद्याच्या दिवस पासून आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांनी आता अलर्ट मोडवर असलं पाहिजे. उद्यापासून त्यांची प्रक्रिया पवित्र पोर्टलवर सुरू होण्याची दाट शक्यता आहे. पुढे आता आपल्याला बघायचं याच्यामध्ये बातम्यांमधील शिक्षक भरती. आता बातम्यामध्ये ज्या काही शिक्षक भरतीविषयी काय आजच्या ज्या ठळक बातम्या आहेत त्यामध्ये शिक्षक भरतीविषयी काय माहिती दिलेली आहे ते आपण इथं या स्लाइडवर घेतलेलं आहे. बातम्यांमधील शिक्षक भरती. राज्यातील अग्रगण्य वृत्तपत्रांनी जे काही म्हणजे जास्त खपाचे वृत्तपत्र आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे.
राज्यातील अग्रगण्य वृत्तपत्रांनी पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेचा वेळोवेळी आढावा घेतलेला आहे. आजच्या बातम्यानुसार शिक्षण विभागाने ही अंतिम मुदत असल्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. मी पुनश्च एकदा याचं रेंग करतो. हा आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा इथं आलेला संदेश आहे. ते राज्यातील जे काही अग्रगण्य वृत्तपत्र आहेत, पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेचा वेळोवेळी त्यांनी आढावा घेतलेला आहे. आणि आजच्या त्यांच्या बातम्यानुसार असं दिसतंय की शिक्षण विभागाने ही अंतिम मुदत असल्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. म्हणजे आता पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी वेळ वाढवून दिल्या जाणार नाही. आजची मुदत ही अंतिम मुदत आहे असं शिक्षण विभागाने स्पष्ट केलेलं आहे. म्हणून उद्यापासून जे पवित्र पोर्टल आहे ते आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी सुरू होणार आहे. म्हणजेच त्यांना पहिले 10 दिवस जाहिरातीचं त्यांना अवलोकन करायचंय. ज्या काही पवित्र पोर्टलवर जाहिराती आलेल्या आहेत त्या त्यांना डाउनलोड करायच्या आहेत. डाउनलोड करून त्यांची प्रिंटआउट काढायची आहे. प्रिंटआउट काढल्यानंतर सगळ्या जाहिराती त्यांना नीट त्या बघायच्या आहेत, त्याचं रीडिंग करायचं आहे. ज्या ज्या जाहिराती आपल्याला कसे कसे याच्यामधल्या ज्या काही शिक्षण संस्था असतील किंवा जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये काय म्हणजे रिक्त पदांची जी काही पोझिशन्स आहे ती सगळी तुम्हाला मित्र एक त्याचा समरी तयार करा. त्याच्यानंतरच तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावे लागतील. हे असं नाही प्राधान्यक्रम आले म्हणजे त्या चेक बॉक्स मध्ये मी माझ्या मताप्रमाणे कसंही क्लिक करून देतो, आलं तर आलं असं नाही. हा मित्र एक आपल्यासाठी आपल्या करिअर मधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. म्हणून याचा आपल्याला डिटेल्स स्टडी करायचं आहे हे आपण लक्षात घ्यायला. उमेदवारांनी आता केवळ अधिकृत जाहिरातीची प्रतीक्षा करायची आहे जी या प्रक्रियेनंतर त्वरित प्रसिद्ध होईल. जे काही शिक्षक उमेदवार त्यांनी आता ज्या काही पवित्र पोर्टलवर अधिकृत जाहिराती येतील त्याची आता प्रतीक्षा करायला पाहिजे. आणि ती प्रतीक्षा आता संपत आलेली आहे. आता या प्रक्रियेनंतर त्वरित जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध होणार आहेत. हा सुद्धा एक याच्यामधला मित्र महत्वाचा मुद्दा समोर आलेला आहे. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे की जी पवित्र पोर्टल कार्यप्रणाली कशी आहे त्याविषयी थोडस आपण जाणून घेऊया. पवित्र पोर्टल हे पारदर्शक शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत व्यासपीठ आहे. कारण पवित्र पोर्टलनी एक विडा उचललेला आहे महाराष्ट्र की जे शिक्षक भरती आमच्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे ती पारदर्शकपणे ती शिक्षक भरती झाली पाहिजे. त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा भ्रष्टाचार नको हे याचा विडा महाराष्ट्र शासनाने उचललेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच या पवित्र पोर्टलचा जो काही जन्म झाला मित्र 2017 मध्ये झालेला आहे. आणि त्यानंतर या पवित्र पोर्टलमध्ये काही त्रुटी त्यांना आढळलेल्या आहेत. बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांनी तक्रारी नोंदवलेल्या आहेत. प्रत्येक तक्रारीची त्यांनी दखल घेतली आणि दखल घेऊन ही जी प्रणाली आहे ही प्रणाली पारदर्शक कशी होईल याकडे महाराष्ट्र शासनाचं जे काही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे त्यांनी वेळोवेळी याकडे लक्ष केलं आहे. हा एक महत्वाचा मुद्दा इथं दिसतोय. पुढे इथे संस्थांनी जाहिरात नोंदवल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम प्रिफरन्स भरता येतील. ही सर्व प्रक्रिया संगणकीय पद्धतीने गुणवत्तेच्या आधारावर राबवली जाते. आता या पवित्र पोर्टलची कार्यप्रणाली कशी आहे तर सर्व महाराष्ट्रामधल्या ज्या काही म्हणजे ह्या शाळा आहेत त्या शाळांचे संचालक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, नगर परिषद महानगरपालिकेच्या आहेत, खासगी अनुदान प्राप्त शाळा आहेत. या सर्वांना याच्यावर जाहिराती नोंदवाव्या लागतात. जाहिराती नोंदवल्यानंतर आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना प्राधान्यक्रम येतात. त्यांना ते प्राधान्यक्रम द्यावे लागतात. आणि ही जी सर्व प्रक्रिया आहे मित्र ही संगणकीय पद्धतीने कम्प्युटराईज असल्यामुळे याच्यामध्ये ही जी प्रक्रिया आहे ही भ्रष्टाचार मुक्त प्रक्रिया आहे. ही फक्त तुमच्या टेटच्या गुणवत्तेवर आधारित प्रक्रिया आहे हे आपण इथं आवर्जून लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रलोभनाला बाहेरचं जे तुम्हाला कुठलं कोणी प्रलोभन देत असेल
तर त्याला तुम्ही बळी पडू नका. त्यानंतर पुढला आपल्याला याच्यामधला भाग पाहायचा आहे, मुदतवाढीचा घटनाक्रम आपण पाहू की कशी कशी याला मुदतवाढ देण्यात आली होती. त्याचा आपल्याला पूर्ण घटनाक्रम इथं बघायचा आहे. टप्पा, त्यानंतर मूळ तारीख, सुधारित तारीख आणि स्थिती काय त्याची ते आपल्याला बघायची आहे. पहिली मुदत होती 31 मे 2026. मग त्याला सुधारित केलं 15 जून 2026. त्याची स्थिती काय आहे तर ते पूर्ण झाली त्यावेळेस. दुसरी मुदत 15 जून 2026. मग त्याची सुधारित तारीख कुठपर्यंत 30 जून 2026 पर्यंत होती. हा कालावधी पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर अंतिम संधी जी आहे ती आहे 30 जून 2026 आणि त्याची मुदत कधी संपते तर आज 10 जुलै 2026 आणि सध्या सुरू आहे. आज त्याचा शेवट आहे. हे आपण आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. हा काय बघितला आपण तर मुदतवाढीचा घटनाक्रम इथं आपण बघितलेला आहे. पुढं आपल्याला संभाव्य पद संख्या अंदाज एकदा मी नमूद करतो मित्र हो, ही जी संभाव्य पदसंख्या आहे ही माहितीच्या आधारावर आहे, हे आपण लक्षात घ्या. तुम्हाला सॉरी तुम्हाला अचूक जी काही पदसंख्या आहे ती पवित्र पोर्टलच सांगेल. ही अंदाजी पदसंख्या आहे ती आता आपण बघणार आहे. इथं मी ती अंदाजी आकडेवारी इथं दिलेली आहे. प्राथमिक म्हणजे जो प्राथमिकचा गट आहे 1 ते 5 आणि याच्या 5500 प्लस जागा पवित्र पोर्टलवर येण्याची दाट शक्यता. प्राथमिकचा गट म्हणतो त्याच्यामध्ये वर्ग 1 ते 5 येतो आणि त्यांची जी शिक्षकांच्या रिक्त पदांची जी संख्या आहे ती 5500 प्लस, यापेक्षा जास्तच जागा पवित्र पोर्टलवर येणार आहे. दुसरा जो गट आहे तो माध्यमिकचा आहे. याच्यामध्ये 2 गट आहेत, एक 6 ते 8 आहे, 9 ते 10 आणि हा संमिश्र आहे. म्हणजे याच्यामध्ये मुलाखतीसह पण येणार आहे आणि मुलाखती विना पण येणार आहे. कारण काय तर 6 ते 8च्या शाळा या बऱ्याचशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिकांचे आहेत, काही नगरपालिकांचे आहेत, हे सुद्धा याच्यामध्ये आहे आणि काही खाजगी व्यवस्थापनाचे आहेत, अनुदान प्राप्त आहेत. यामधील जो माध्यमिकचा गट आहे ज्यामध्ये 2 गट आहेत, 6 ते 8 आहे, वर्ग 9 ते 10 आहेत. ह्या ज्या जागा आहेत ह्या 4200 प्लस येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे एकदा अंदाज आहे मित्र, हे लक्षात. नंतर उच्च माध्यमिक ज्याला म्हणतो आपण 11वी आणि 12वी, हा जो गट आहे हा वर्ग 11 आणि वर्ग 12 याच्यासाठी आपल्याला पदव्युत्तर आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन असायला पाहिजे. तर यांच्या ज्या जागा आहेत त्या 2300 प्लस जागा पवित्र पोर्टलवर आतापर्यंत नोंदवल्याची दाट शक्यता आहे. तर हा जो आपण लेखाजोखा घेतलेला आहे हा संभाव्य शिक्षकांच्या रिक्त पदांचा आपण लेखाजोखा घेतलेला आहे. सदर आकडेवारी संभाव्य असून अधिकृत माहिती जाहिरातीमध्ये प्रसिद्ध येईल. ही महत्वाची टिप मी इथं टाकलेली आहे. कारण आपल्याला आपल्या शिक्षक उमेदवारांची कुठल्याच प्रकारची फसवणूक करायची नाही. कारण अगोदरच ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये विलंबामुळे आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत ते त्रस्त झालेले आहेत. आणि आता माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही आता कुठल्याच प्रकारची तारीख वाढवून देऊ नका आणि आमचे जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांना प्राधान्यक्रम उपलब्ध करून द्या. म्हणजेच ते प्राधान्यक्रम दिल्यानंतर त्यांचे जे सिलेक्शन आहे ते सिलेक्शन. पुढं आता माझा हा थोडासा सल्ला आहे, वैयक्तिक प्राध्यापक वासनकर यांचा सल्ला आहे. मुदतवाढ आता संपली आहे. माझं वैयक्तिक मत आहे मित्र. मुदतवाढ आता संपली आहे. आता खरी वेळ आहे अभ्यासाची आणि अचूक जाहिरात विश्लेषणाची. गाफील राहू नका. शिक्षक उमेदवारांना मी सांगतोय, गाफील राहू नका. हीच ती संधी आहे. हीच ती संधी आहे आणि आपल्या शिक्षक उमेदवारांना या संधीचं सोनं, हे लक्षात.
म्हणून मी हा जो सल्ला आहे हा पुनश्च एकदा आपल्यासाठी रीड करतो. हा सगळ्यात महत्वाचा माझा वैयक्तिक सल्ला माझे जे शिक्षक उमेदवार आहेत, बंधू आणि भगिनी आहेत, त्यांच्यासाठी आहे. मुदतवाढ आता संपली आहे. आता खरी वेळ आहे अभ्यासाची आणि अचूक जाहिरात विश्लेषणाची. म्हणजे आता तुम्हाला काय करायचंय? अभ्यास करायचा. अभ्यास कसा करायचा आहे? तर जाहिरातीचा अभ्यास करायचा आहे. आणि त्या जाहिरातीचं तुम्हाला अचूक विश्लेषण करायचं. आता विश्लेषण कसं करायचं मित्र? तर हे सुद्धा याच्यामध्ये महत्वाचं आहे. जाहिरातीचं विश्लेषण करत असताना त्यामध्ये तुमचा प्रवर्ग तुम्हाला पाहिजे. तुम्ही समांतर आरक्षणामध्ये असाल तर त्याच्यामध्ये समांतर आरक्षण आहे का? कुठलं समांतर आरक्षण आहे? महिलांचं आहे, खेळाडूंचं आहे, माजी सैनिकांचं आहे, भूकंपग्रस्तांचं आहे, पदवीधर अंशकालीन आहे का? ज्या याच्यामध्ये आपण येतो ते तिथं आहे का ते बघायचं. त्याच्यानंतर आपल्याला त्या जाहिरातीमधला विषय बघायचा आहे. विषय बघितल्यानंतर त्या जाहिरातीमध्ये जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे त्या गटानुसार ती आपली आहे का ते आपल्याला बघायचं आहे. हा सर्व अभ्यास करणं मित्र फार कठीण आहे, हे लक्षात घ्या. प्रत्येकाने हा अभ्यास करायला पाहिजे. नाही तर बरेचशा वेळेस काय होतं, एखादा प्राधान्यक्रम आपल्याला चुकीचा आला तो आपण भरतो आणि मग तिथं आपण गेल्यानंतर, मुलाखतीला गेल्यानंतर किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर आपला त्याच्यामध्ये विषयच नसतो. असं बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांचं या अगोदर झालेलं आहे. कारण काय होते माहित आहे का? ही सगळी कम्प्युटराइज पद्धत आहे. एखादा मिसिंग न तुम्हाला दुसऱ्याच विषयाचा प्राधान्यक्रम येऊ शकते, तर तो प्राधान्यक्रम आपण भरायचा नाही. कारण तोच भरायचा तिथंच आपल्याला पाठवायचं, तिथं आपला विषय नाही, तर अशा वेळेस आपण या सिस्टीमच्या बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. कारण याचं नावच आहे सेल्फ सर्टिफिकेशन तुम्ही केलेलं आहे आणि तुम्हाला स्वतःहून स्वतःची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडायची आहे. म्हणून तुम्हाला खाली एक छोटस त्याच्यामध्ये हे असते, अग्रीमेंट असते, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतरच त्याच्यावर सबमिटचं बटन दाबायचं आहे की मी वरील सर्व विषयाचा नीट अभ्यास केलेला आहे, वरील सर्व जी काही प्रोसेस आहे ती मी समजून घेतलेली आहे आणि यामध्ये जर काही चूक झाली तर ती माझी वैयक्तिक स्वतःची जबाबदारी राहील, असं तुमच्याकडनं एक छोटस अग्रीमेंट ते करून घेतात. त्यामुळे ही जबाबदारी आपल्याला स्वतःहून स्वतःच पार पाडायची आहे. तुम्हाला त्याच्यामधला कुठला मुद्दा समजला नाही तर तुम्ही तिथल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आहेत किंवा काही प्राध्यापक मंडळी आहेत, काही शिक्षक मंडळी आहेत ज्यांना याच्यामधला अनुभव आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि आपण याच्यावर आणखी एक दोन व्हिडिओ आपल्याला याच्यावर बनवायचेच आहेत, ते आपण टाकू. तुम्ही जे व्हिडिओ फक्त तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचे आहेत. एक अन एक मुद्दा तुमच्यासाठी व्हिडिओ मधला महत्वाचा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं मत काहीही असू शकते, तो तुमचा एक म्हणजे स्वातंत्र्याचा भाग आहे, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर काही शंका आहेत. बघा, तुम्हाला जर काही शंका असतील या भरती प्रक्रियेबाबत, तुम्हाला जर काही शंका असतील तर शिक्षक भरती प्रक्रियेतील अधिक माहितीसाठी आपल्याला संपर्कात राहायचं आहे. नंबर 1 मी टाकलेला आहे, पवित्र पोर्टलच्या संपर्कात. हे सगळ्या तुमच्या शंकांचं निरसन करते. कारण तिथं तुमच्यासाठी नोटिफिकेशन येतात. ते नोटिफिकेशन एक नाही 10 वेळा वाचा. त्यामधले जोपर्यंत आपल्याला पॉइंट समजत नाही तोपर्यंत त्याचं रीडिंग मित्र आपल्याला करायचं आहे. आणि या व्यतिरिक्त काही असतील तर मी माझ्या परीनं माझं एक युट्यूब चॅनल आहे, त्यावर सुद्धा तुम्ही काही प्रश्न कमेंट्स मध्ये विचारू शकता. मी माझ्या परीनं देण्याची करेल. माझंही नॉलेज असं नाही की याच्यामधलं मी काही 100% तज्ञ आहे, पण एक असं म्हणू आपण की काही प्रमाणात या सिस्टीमची जे काही म्हणजे माहिती आहे ती माझ्याकडे बऱ्याच प्रमाणामध्ये आहे. 100% नाही पण बऱ्याच प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे मी तुम्हाला माझ्या परीनं उत्तर देईल. तुमची जर काही शंका असेल तर जरूर आपण ती विचारा. मी त्यावर एक जर ती संख्या मला जर अशी मेजर वाटली तुमची जर समस्या, तर त्यावर आपण एक चांगला व्हिडिओ सुद्धा बनवणार. ठीक आहे मित्र, पवित्र पोर्टल बाबतीत आजचा दिवस त्या दिवसाविषयी आपण किती जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करेन, मला हा व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा. तुम्ही जितकं लाईक कराल तितका माझा उत्साह वाढणार आणि भरपूर याला शेअर करा. तुम्ही नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता आजच्या आपल्या या तुमच्या सोबतच्या शिक्षक उमेदवारांच्या सोबतच्या चर्चेला मी
पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल.